नमस्कार, माझं नाव सुरेखा भागवत. आजचा विषय आहे 99 क्लब. आपण 99 क्लबचे मेंबर आहोत का? हे 99 क्लब काय आहे? तर हे मी आज तुम्हाला सांगणार आहे की हे 99 क्लब काय आहे आणि याचं तुम्हाला मेंबर व्हायचं आहे का. तर त्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगते आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे 99 क्लब काय आहे. तर एक धनाढ्य व्यापारी असतो, त्याचा अनेक शहरांमध्ये परदेशात त्याचा व्यापार पसरलेला असतो. त्याचा व्यापाराचा व्याप इतका असतो की त्याला रात्रंदिवस झोपही नसते. त्याला ना त्याच्या नातेवाईकांना वेळ देण्यासाठी वेळ मिळत की ना तो त्याच्या फॅमिलीला व्यवस्थित वेळ देऊ शकत. एवढंच काय, तर तो स्वतःलाही वेळ देऊ शकत नव्हता. रात्रंदिवस त्याच्या डोक्यात एकच चिंता असायची की व्यापार कसा वाढवायचा, पैसा कसा उभा करायचा, पैसा कसा मिळवायचा, तो हिशोब कसा लावायचा. या सगळ्या विवंचनेतून त्याला झोप तर नसतेच आणि वेळही नसतो. एक दिवस तो ठरल्याप्रमाणे तयारी करून त्याच्या खिडकीजवळ चहा पीत उभा असतो. कामावर जायला निघालेला असतो. तो खिडकीतून बाहेर त्याच्या बागेकडे तो पाहत असतो. तर त्याने पाहिलं की त्याच्या बागेतला काम करणारा बागेतला माळी, त्याचं ते जोडपं, त्याची मुलं अशी खूप छान आनंदात तिथे बागडत असतात. तो बागेतला माळी त्याच्या बायकोच्या अंगावर पाणी उडवत असतो. त्याची बायको त्याला फुलं तोडून फेकून मारत असते. असं छान रोमॅन्टिक सीन चालू असतो आणि त्यांची लहान लहान मुलं गवतावर असं बागडत असतात, गडबडा लोळत असतो. एकंदरीत फार सुखी कुटुंब असतं. तर व्यापाऱ्याला प्रश्न पडतो, अरे चा, हे एवढं गरीब कुटुंब, त्यांचं हातावर पोट आहे, आज काम नाही केलं तर उद्या त्यांना खायला मिळणार नाही अशी त्यांची अवस्था आहे. तरी पण त्यांना उद्याची चिंता नाही आणि ते छान मस्त राहतात. हे कसं शक्य आहे? मग साहेबांनी काय केलं, मॅनेजरला बोलावलं आणि मॅनेजरला सांगितलं, अरे हा बागेतला माळी आपला एवढा गरीब असताना एवढा आनंदी का आहे, याचं कारण शोधून आणशील का? तर मॅनेजर म्हणाला, हो आणेल की, फक्त मला उद्याचा वेळ द्या, आज मी शोधतो आणि उद्या तुम्हाला संध्याकाळी येऊन सांगतो. ठीक आहे. ठरल्याप्रमाणे साहेब दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आले. त्यांनी मॅनेजरला बोलावलं की म्हणाले, का रे, सापडलं का तुला त्यांच्या आनंदाचं कारण? मॅनेजर म्हणाला, हो सापडलं ना. तर साहेबांनी विचारलं, काय आहे कारण? तर मॅनेजर म्हणाला, अहो साहेब, फक्त 1 रुपया हे त्याच्या आनंदाचं कारण आहे आणि फक्त 1 रुपया हेच त्याच्या दुःखाचं कारण आहे. अरे चा, साहेब म्हणाले, हे कसं शक्य आहे? हे काय गोड बंगाल आहे, मला सांग तरी. तर मॅनेजर म्हणाला, अहो साहेब, मी काय केलं, 999 रुपयाची चिल्लर एका पोटलीमध्ये बांधली आणि ती बागेच्या बुंद्याशी नेऊन ठेवली. तो माळी बागेत काम करत असताना साहजिकच बरोबर त्याला ती पोटली सापडली. त्याने ती पोटली घेतली आणि तो घरी गेला. घरी गेल्यावर त्याने रात्रभर ते पैसे संपूर्ण कुटुंबाने मोजले. जसे ते पैसे मोजत होते तसं त्यांना आनंद त्यांचा द्विगुणित होत होता. पण अचानक, हे सगळं मी खिडकीतून पाहत होतो साहेब, पण अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद झलकन उतरला होता, कारण ती चिल्लर होती 999 रुपये. तर त्यांनी ती घरभर 1 रुपया शोधण्यासाठी अख्खं घर झाडलं. वरून खालून सगळं घर त्यांनी साफ केलं, स्वच्छ केलं, पण त्यांना काही 1 रुपया सापडला नाही. रात्रभर त्यांनी घराची स्वच्छता केली, पण त्यांना झोप नाही. त्याच्या बायकोने चिल्लर मोजली, त्याच्या मुलांनी चिल्लर मोजली, त्या बागेतल्या माळीने 4 वेळा चिल्लर मोजली. त्यांची अख्खी रात्र त्या मोजण्यात आणि शोधण्यात गेली, पण त्यांना तो 1 रुपया सापडला नाही. सकाळ झाल्यावर त्याने घराच्या अवतीभोवती पूर्ण फेऱ्या मारल्या. रस्त्याने तो 1 रुपया शोधत पुन्हा तो बागेत त्या ठिकाणी आला ज्या झाडाजवळ ती पोटली त्याला सापडली. पण त्याला काही ती पोटली सापडली नाही आणि तो निराश होऊन पुन्हा घरी गेला.
मी त्या माळीला फोन केला आणि त्याला विचारलं, का रे बाबा तू आज आला नाहीस, तुझा वेळ झालाय, झाडांना पाणी द्यायचं आहे. तर तो म्हणाला, मी आज तब्येत बरी नाही म्हणून मी आज काही येणार नाही. पण त्याच्या न येण्याचं कारण फक्त तो 1 रुपयाच होता. त्याच्या दुःखाचं कारण, त्याच्या आनंदाचं कारण हे फक्त तो 1 रुपयाच होता, हे माझ्या लक्षात आलं आहे. हे ऐकल्याबरोबर त्या साहेबांना आश्चर्य वाटलं. अरे चा, खरंच की. आणि हीच अवस्था आपली आहे हेही साहेबांच्या लक्षात आलं की आपल्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत, गडगंज संपत्ती आहे, तरीही आपण अजून पैसा मिळावा, अजून व्यापार वाढावा यासाठी आपण रात्रंदिवस झटत असतो आणि आपण दुःखी असतो. साहेबांना त्यांच्या आनंदाचंही कारण कळालं, दुःखाचंही कारण कळालं. मग हेच ते 99 क्लब. मग आपण सुद्धा ह्या 99 क्लबचे मेंबर आहोत का शोधून पाहिलं तर आहोत ना. कसे? कारण आपल्याकडे 4 सद्गुण आहेत, पण दुसऱ्या व्यक्तीकडे 3 सद्गुण वेगळे आहेत. मग त्याच्याकडे जे गुण आहेत ते माझ्यात नाहीत, म्हणून माझ्यात काहीतरी कमतरता आहे आणि माझ्यात काहीतरी उणीव आहे. हा न्यूनगंड बाळगून आपण स्वतःला कमी लेखत असतो. हेच ते 99, हाच तो 99 क्लब. मग माझ्याकडे जे सद्गुण आहेत त्यांना मी डेव्हलप करणं, त्यांना शोधणं, त्यांच्यावर काम करणं हे सोडून देऊन आपण काय करतो, त्या व्यक्तीकडे एक्स्ट्रा कोणते गुण आहेत, एक्स्ट्रा कोणत्या कला आहेत, एक्स्ट्रा वेगळं काय आहे ते शोधत बसतो आणि आपल्यात ते नाही म्हणून आपण निराश होऊन बसतो. तर असं न करता आपण काय करायला हवं यावर आपण काम केलं पाहिजे. आपल्याला जे मिळालंय त्याच गुणांना आपण विकसित केलं पाहिजे, त्याच गुणांवर आपण काम केलं पाहिजे. आपल्याला जर आपण आपले गुण शोधता आले नाही, आपल्यामध्ये काय चांगलं आहे ते शोधता आलं नाही, तर जगाचा विचार करण्यात काय उपयोग. मी हिला ओळखलं, मी त्याला ओळखतो चांगला, पण प्रत्यक्षात आपण स्वतःलाच ओळखलेलं नसतं की आपण कशामुळे निराश होतो, आपण कशामुळे सुखी होतो, याचं कारण काय आहे, दुःखी होण्याचं कारण काय आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर माझं दुःख आधारित आहे का, छोट्या छोट्या गोष्टींवर माझं सुख आधारित आहे का, या सगळ्यांचा आपण विचार केला, आपण शोधलं पाहिजे. म्हणून हे 99 क्लबच्या, मी तर म्हणेल ह्या 99 क्लबच्या दुःखातून बाहेर यायला आपण शिकलं पाहिजे. बरोबर ना. तर आजपासून आपण नक्कीच यावर काम करायला अशी आशा मी बाळगते. आणि हा जो ग्लास आहे, हा ग्लास अर्धा रिकामा आहे असं म्हणण्यापेक्षा हा ग्लास अर्धा भरलेला आहे असं म्हणण्यात काय हरकत आहे.